नमस्कार. आज आपण मस्त गणपती विशेष मोदक करणार आहोत, ते पण 1 वाटी पोह्यापासून. तर हे मोदक कसे करायचे सविस्तर यामध्ये सांगितलेलं आहे. अतिशय छान लागतात आणि काहीतरी नवीन आहे. फक्त पोह्यापासून आपण मोदक करणार आहोत. चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी साधारण 1 वाटी पोहा घेतलेला आहे. तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही आहे. तर जोपर्यंत पोहे कुरकुरीत येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. साधारण पोहे भाजायला 3 ते 4 मिनिट लागू शकतात. तर इथे मी साधारण 1 चम्मच तूप घेतलेलं आहे. यामध्ये सुकलेलं खोबरं आपण वापरणार आहोत. सुकलेल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता. तर हे सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण ते मिश्रण थंड व्हायला ठेवूया. तर इथे पोहे जे आहेत आपल्याला मस्तपैकी बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमधनं. बघू शकता या पद्धतीने. तर अतिशय रवा ज्या पद्धतीने राहतो त्यापेक्षा थोडं जाडसर. आणि इथे मी खोबरं घेतलेलं होतं भाजून 1 वाटी साधारण. तर इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले होते. त्याची वरची साल काढून घेतलेली होती. 4 ते 5 बदामचे तुकडे आणि 4 ते 5 काजू. त्याचप्रमाणे यामध्ये वेलची पूड टाकायची आहेत. आणि हे मिश्रण जे आहेत या पद्धतीने आपल्याला थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण जे आहे पोह्याच्या पिठामध्ये मिक्स करायचं. आणि इथे मी 1 वाटी गुळाचा वापर केलेला आहे. तर गूळ जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर गुळाऐवजी तुम्ही साखरेचा देखील वापर करा. इथे जेव्हा आपण गूळ यामध्ये टाकतो तेव्हा काय करायचं, हे मिश्रण जे आहे व्यवस्थित मिक्सरमधून पुन्हा बारीक करून घ्यायचं, म्हणजे मोदक झटपट होणार. तर गरज लागल्यास यामध्ये फक्त 2 ते 3 थेंब तुम्ही दुधाचा वापर करायला दिसून येते. तर काय करायचं, फक्त 2 ते 3 थेंबच दुधाचे टाकायचे. इथे माझ्या हाताने जास्त दूध झालेलं होतं त्यामुळे मी थोडा खोबरा किस यामध्ये टाकलेला. तर मोदकच्या साच्याला तूप लावून घ्यायचं. त्यामध्ये पिस्ताचे काप टाकलेले आणि त्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. या पद्धतीने भरून घ्यायचं. सर्वात जास्तीत जास्त यामध्ये सारण भरल्या जाते आणि मोदकसुद्धा दिसायला खूप सुरेख आणि सुंदर दिसतो. बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित भरून घ्यायचं. आणि जो खालचा जो भाग असतो त्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक छान होणार. तर बघू शकता आता मोदक बघा किती छान झालेला आहे. तर बघा दिसायलाही सुंदर दिसत आहेत आणि खायलासुद्धा अतिशय छान लागतो. तर असे यामध्ये मी 5 ते 6 मोदक किंवा जास्त पण मोदक होऊ शकतात जर हाताने केले. तर साच्यामध्ये भरपूर सारण बसतं त्यामुळे यामध्ये मोदक थोडे कमी होणार. जर तुम्हाला जास्त करायचे असेल तर तुम्ही पोह्याचं प्रमाण जे आहेत ना ते वाढवू शकता. तर झटपट असे मोदक तयार आहेत. तर बघा आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात मोदक. तर बाप्पाच्या आगमनाला आपण काल तळणीचे मोदक बघितले जे 10 ते 15 दिवससुद्धा कुरकुरीत राहणार. तर ती रेसिपी जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार. तर तीसुद्धा रेसिपी एकदा बघून घ्याल. खूप छान ते पण मोदक छान लागतात. आणि अगदी ती नवीन रेसिपी आहेत, ही सुद्धा नवीनच आहेत. इथे आपण पोह्यापासून मोदक करून घेतलेले आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.